नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। चला तर मग आरोग्य भरती 2026 याच्याविषयी जे काय आलेले अपडेट आहेत याच्याविषयीची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, आरोग्य विभाग भरती 2026 यामध्ये न्यू अपडेट्स, त्याचबरोबर आरोग्य सेवक पदभरती केली जाणार आहे, त्याच्याविषयीचा जो काय अभ्यासक्रम असणार आहे हा नवीन अभ्यासक्रम आणि त्याबाबतची जी काय माहिती आहे ही माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभाग भरती चालू झालेली आहे। यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2026 मध्ये आरोग्य सेवकासह 5000हून अधिक पदांची मोठी भरती प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे। आता यामध्ये पूर्वी काय असले तर गेल्याच महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये काय सांगितलं जातं तर आरोग्य पदभरती गट अ या पदासाठीची काय होती तर पदभरतीची ॲडव्हर्टाइज चालू होती। बघा, मागच्या मार्च महिन्यामध्ये काय होतं तर आरोग्य विभागामध्ये 1440 पदांच्या विषयीची जी काय ॲडव्हर्टाइज होती ही गट अ साठी निघाली होती। तर त्याच्यानंतर त्यांची भरती झाल्यानंतर लगेचच काय असणार तर आरोग्य सेवक पदभरती केली जाणार आहे। यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विभाग 2026 मध्ये आरोग्य सेवकांच्या सह 5000हून अधिक पदांची मोठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे। याद्वारे ही अधिकृत जाहिरात 2026च्या मध्यापर्यंत येण्याची शक्यता असून यात आरोग्य सेवक त्याचबरोबर बघा परिचारिका, तांत्रिक पदांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आला। म्हणजे 5000 मध्ये गटाचे जे काय अधिकारी आहेत गट अ, त्याचबरोबर गट क ड यामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, आरोग्य सेवक, परिचारिका असतील, त्याचबरोबर तांत्रिक पद असेल, त्याचबरोबर आरोग्य सेवक यांसारख्या पदांचा समावेश असणार आहे। या उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM महाराष्ट्र अधिकृत या वेबसाईटवरती काय करायचं याबाबत लक्ष ठेवायचं आहे। सध्या सुरू असलेली भरती म्हणजे सध्या काय असणार आहे तर जे काही आरोग्य विभाग आहे या आरोग्य विभागामध्ये 1440 पदांसाठी वैद्यकीय अधिकारी या पदासाठीची जी काही पदभरती ही पदभरती प्रक्रिया सुरू आहे। ओके, याबाबतची जी काय असणारी अंतिम डेट होती ही मागील महिन्यामध्ये मार्च अखेरपर्यंत होती, जेव्हा या वैद्यकीय अधिकाऱ्यांची परीक्षा होणार त्याच्यानंतर लगेचच काय होतील तर जे काय असणारे आरोग्य सेवक असणार या आरोग्य सेवक पदाबाबतची काय असणार तर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काय करण्यात आलेले तर खास ऑफर चालू केलेले आहेत। गरीबातील गरीब आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना शिकण्याची उमेद आणि त्याचबरोबर महागडं होत जाणारे शिक्षण यांना कुठेतरी जाऊन एक आमच्याकडून थोडाफार दिलासा भेटावा यासाठी ही ऑफर तुम्हाला फक्त 15 तारखेपर्यंत जारी करण्यात आलेली आहे। या 777 रुपयांच्या बॅच मध्ये तुम्ही कोणतीही जी काही बॅच आहे ही बॅच आपल्या पदरी पाडून घेऊ शकताय। या सुवर्ण संधीचा फायदा लवकरात लवकर सर्वांनी घ्या, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल आणि किंबहुना आपला आता आरोग्य सेवक पदाची भरती ते चालू आहे। याच्यामध्ये ANM, GNM, स्टाफ नर्सिंग असेल, त्याचबरोबर लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन, LSO असेल, त्याच्यानंतर परिचारिका वगैरे, त्याचबरोबर जे काय वैद्यकीय अधिकारी असणार आहेत, ओके, फार्मासिस्ट असणार, या सर्व पदांची काय असणार आहे तर जाहिरात आपल्या याद्वारे काय केली जाते तर नवीन बॅचेस चालू केलेले आहेत। मग यापैकी कोणतीही बॅच फक्त आणि फक्त एका वर्षासाठी 777 रुपयांना तुम्ही तुमच्या पदरी बाळगू शकताय। यामध्ये याची अंतिम डेट सांगितली बघा 15 एप्रिल असणार आहे। 15 एप्रिल पर्यंत ही ऑफर खास तुमच्यासाठी असणार आहे। वर्षभरासाठीची ही बॅच तुम्ही काय करू शकताय तर वापरू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला नोट्स सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील। अगदी ई बुक्सद्वारे तुम्हाला काय होतील तर नोट्स प्रोव्हाइड केले जातील। व्हिडिओ भरपूर वेळा म्हणजे मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याचशिवाय व्हिडिओ डाउनलोडची काय असणार सुविधा असणार आहे। आणखीन प्रत्येक शिक्षक काय असणार वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे शिक्षक तुम्हाला अवेलेबल आहेत। व्हिडिओ लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये बघण्याची सुद्धा सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। चला जाणून घेऊया आणखीन माहिती आपल्या या आरोग्य सेवक पदाविषयी। तर आरोग्य भरती 2026 अपडेट्स मध्ये जाहिरात कधी येणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे 2026च्या पहिल्या 6 माहीत म्हणजेच एप्रिल किंवा मे पर्यंत किंवा याच्या नंतर अधिकृत माहिती येणं अपेक्षित आहे।
आता याच्या एप्रिलच्या अगोदरच मार्च महिन्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदाविषयीचे ऍडव्हर्टाईज आणि फॉर्म निघाले होते. आता लगेचच या महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यात काय होईल तर हे जे काय आरोग्य भरती असणार ही पडेल, ज्याच्यामध्ये 5,000हून अधिक जागा काय केल्या जाणार आहेत, भरल्या जाणार आहेत. यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार बघा, तर याच्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तांत्रिक पदे, गट क आणि गट ड यांमधील सुद्धा पदांचा काय करण्यात आलाय तर समावेश करण्यात आलाय. यामध्ये पात्रता 10वी आणि 12वी, त्याचबरोबर पदविका, संबंधित क्षेत्राशी असणारं थोडंफार नॉलेज असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा वयाच्या 18 ते 40 वर्ष आणि त्याचबरोबर नियमांप्रमाणे याच्यामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. ओके, त्याच्यानंतर बघा परत पुढे काय सांगितलंय तर 2026 यासाठी होणारी जी काही परीक्षा असणार आहे ह्या परीक्षेचे स्वरूप बघूया आपण या ठिकाणी. बघा कशी सांगितलंय तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल, त्याचबरोबर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार आहे, म्हणजे MCQ टाईप असणार आहे. यामध्ये मराठी 15 प्रश्न असणार आहेत 30 गुणांसाठी, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुणांसाठी, तांत्रिक विषय टेक्निकल ह्याच्यामध्ये 50 प्रश्न असणार आहेत अवघ्या 100 गुणांसाठी. त्यामुळे या ठिकाणी तांत्रिक विषयावरती मोठ्या प्रमाणात फोकस करणं गरजेचं आहे, कारण मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता हे तर सर्वांना येतच, परंतु तांत्रिक विषयाशी तडजोड कोणत्याही पद्धतीनं करू नका. ओके, त्याच्यानंतर बघा नवीन अभ्यासक्रम या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आलेला आहे. नवीन अभ्यासक्रमामध्ये नेहमीप्रमाणे मराठीमध्ये असणारे व्याकरण, शब्द प्रकार, काळ, विरामचिन्हे, समानार्थी, विरुद्धार्थी, त्याचबरोबर वाक्यरचना, इंग्रजीमध्ये ग्रामर्स, टेन्स, आर्टिकल, प्रिपोजिशन, व्होकॅब्युलरी, त्याचबरोबर सिनोनिम्स, एंटोनिम्स अँड सपोर्टिंग एरर्स वगैरे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. सामान्य ज्ञान यामध्ये खूप मोठा व्हास्ट सिलेबस देण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, त्याचबरोबर भूगोल, चालू घडामोडी आणि नागरिक शास्त्र म्हणजे पंचायत राज वगैरे यांचा समावेश असणार आहे. आता जो काही तांत्रिक घटक आहे ज्याच्यामध्ये 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ज्याच्यासाठी पूर्ण 100 गुण असणार आहेत, असा टोटल मिळून किती असणार आहे तर लक्षात ठेवायचं आहे की 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 मार्काचा काय असणार आहे तर पेपर असणार आहे. हा वस्तुनिष्ठ बहुपर्याय असून त्यामध्ये तांत्रिक घटक 50 प्रश्न 100 मार्कांच्या साठी. यामध्ये आरोग्य व स्वच्छता, ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य, कचरा व्यवस्थापन, लसीकरण कार्यक्रम, रोग व प्रतिबंध उपाय, याच्यामध्ये संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजार असतील, उदाहरणार्थ TB, HIV, मलेरिया आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय. त्याच्यानंतर पोषण व प्राथमिक उपचार, ज्याच्यामध्ये संतुलित आहार, कुपोषण, प्रथमोपचार, त्याचबरोबर काय असणार आहे CPR, याचे काय असणार तर मूलभूत ज्ञान असणं गरजेचं आहे. विज्ञानाचे घटक, ज्याच्यामध्ये पुरुष आरोग्य सेवकांसाठी विशेषतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि यांमधील मूलभूत अशा काय असणार तर घटकांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि लवकरात लवकर ही जी काही 5,000हून अधिक आरोग्य सेवक पदांच्या विषयीची जी काही भरती असणार आहे ही भरती लवकरात लवकर सुरू होईल. याबाबतचे जे काही अपडेट्स आहेत किंवा तारीख आहेत हे घेऊन मी पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या समस्यांचं निराकरण करू शकताय. धन्यवाद.